तर त्यांना बेसिकली एका दिवसाचे 60-70 रुपये मिळतात. हां, कधी 60, 70, 80, 100. ओके. आणि बाकी त्यांना आता जेव्हा ते कचरा वगैरे गोळा करतात त्यांना हातात हे सगळं मिक्स्ड असतं राईट. हो हो. तर मग काही इंजरी झाली किंवा काय लागलं किंवा काय झालं मग त्यांची आता स्वतःची जबाबदारी आहे, यांच्याकडे कोण बघायलाच नाही ना. सरकारने त्यांना बंदोबस्त करायला पाहिजे, पण ते आता ते स्वतः पोटाचे खळगे भरण्यासाठी या कचऱ्यात किंवा घाणीत हात घालत नाही. आणि ते नाही केलं तर कारण कप तुटले किंवा काही कितीतरी भरपूर इंजुरी होतात त्यांना. कधी कोणाला हात कापले जातात, कोणाला लागते, कोणाला डोक्याला लागतं, गाडीवरनं पण खाली पडतात. कारण त्या गाडीची बॉडी वगैरे ते सगळं एवढं सेफ्टी नाही आहे. पण आता पोटाचे खळगे भरणं म्हणजे, आणि हे सगळे झोपडपट्टीत राहणारी गरीब मजत लोक. तर साधारण 7 वाजल्यापासून त्यांची सुरुवात होते. आणि नाही नाही नाही, त्यांची सुरुवात सकाळी 6:30 पासून होती. सकाळी 6 वाजेपासून तर जवळजवळ दुपारी 4-5 वाजेपर्यंत. अच्छा. हो. आणि मग 4-5 नंतर ते जातं. आमचं स्टोर चालू असतं, आमच्या दुकानाचं. कारण तुम्हाला ते बाकी ना हो, ते बाकीचं आम्हाला पॅकिंग वगैरे हे करून गाड्या वगैरे लोड करून माल पाठवावा लागतं. आम्हालाही उशीर लागतो. आणि मेन तुमच्याकडे कुठला माल जातो म्हणजे लवकर पिकअप होतो तुमच्या? असं काय नाही, रिसायकलिंगचा जेवढा माल आहे तेवढा सगळं लवकरच जातो. म्हणजे आम्ही ठेवत नाही, स्टॉक नाही करत जास्त. कारण आम्हालाही ते त्यात विकून 2 पैसे मिळून आम्हाला त्या दुसऱ्या दिवशी त्यांना वाटावं लागतं. तुम्हाला पण कॅश हो. ते देऊन. आणि तुम्हाला आता तुम्ही 15 वर्षापासून हा वेगवेगळा कचरा बघताय, तुम्ही काय बघताय म्हणजे तुम्हाला काय ट्रेंड दिसतं त्याच्यामध्ये? जास्ती प्लास्टिक येत आहे आता की जास्ती मेटल येत आहे की जास्ती म्हणजे काय तुम्हाला दिसतंय आता? नाही, अगोदर कचरा कसा होता आता कसा? मेटल तर हा प्रकार येतच नाही, कारण घरोघरीचा कचरा असतो. त्यामुळे तशी कोणी मेटल टाकत नाही. मेटल लोक आपली स्वतः काढून विकतात. या लोकांना का खराबच कचरा, काच, कागद, ह्याने प्लॅस्टिकचे डबे किंवा तुमचं ड्रिंकचे बाटल्या, हां, सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या ते मिळतात. त्यांना बेसिकली आता हे सॉफ्ट ड्रिंक लोक जास्ती प्यायला लागले त्याच्यामुळे त्या बाटल्या जास्ती असतील ना. हो म्हणजे हे चिप्सचे रॅपर आणि हो हो, भरपूर आहे. माझा पण त्या आहे, चिप्सच्या Thums Up रॅपरमध्ये आहे. काय मिळत नाही ना, आतमध्ये मेटल असतं तरी तुम्हाला मिळतं का त्या मेटलचं? ते चिप्सच्या आतमध्ये जे लायनिंग असते पॅकेटच्या त्याचं काही मिळत नाही ना ते असं. ते नाही घेत. तर सगळ्यात जास्ती चालणारा डिझायरेबल कचरा कुठला? जास्तीत जास्त प्लॅस्टिकच काढतात. प्लास्टिक. कागद, बस, दुसरं काय नाही. सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या, प्लॅस्टिक वगैरे हे जे असतं. आणि तुमच्याकडे साधारण किती लेडीज आहेत ज्या जमा करतात इथे? आता माझ्याकडे जवळजवळ 80 लेडीज आहेत. 80 लेडीज आहेत. आणि सगळ्या ह्या पिंपरी एरियात हो, राहणाऱ्या? सगळ्या पिंपरी एरियातल्या, पिंपरी चिंचवड एरियातल्या सगळ्या महिला आहेत. आणि हे जे काम करतात त्यांच्यावर ह्यांचं घर चालतं की हे त्यांचं एक म्हणजे साईड लाईक? नाही, त्याच्यावर हा घर चालण्यासाठी साईड साईड नाही म्हणजे हस्बंड वगैरे काही नाही, याच बायका सगळंच करतात? बायकाच आहेत, काय त्यांचे मिस्टर पण आहेत, हजबंड पण आहेत. तेही कुठे बिगारी वगैरे करतात, काय करतात काय नसतं. समजा कोणी आजारी, कोणी काय, घरात अनेक प्रॉब्लेम असतात. लहान मुलं आहेत, मुलांचं हां, शिक्षण एक्झॅक्टली. किंवा हां, जर महिला कामाला गेले तर मुलं घरी मुलांना सांभाळतात, जेंट्स. काय वेगवेगळे सगळ्यांचेच प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे काही महिलांचे मिस्टर पण कामाला जातात, दोघं नवरा बायको कामं करतात. कारण 60-70 रुपये एका दिवसात काय त्यांचं हो, चालणार? विशेष आहे, थोडंसं अवघडच आहे त्यांचं. पण ते कसं आहे, आता काय कॉर्पोरेशन घंटागाडीच्या गाडीवरून काहीतरी 100-110 रुपये असं काहीतरी मिळतात. आणि महिन्याचे की दिवसाचे? दिवसाला. आणि इथं 100-1 रुपये असे 100-200 रुपये मिळतात. त्यात त्यांचं फॅमिली कुटुंब चालतं. पण मग मला एक विचारायचं, जर त्यांना 200 मिळतात तर साधारण एका महिन्याला 6,000. तर हे घरकामं का नाही करत? घरकामात पण पैसे मिळतात ना. घरकाम सगळ्यांनाच कसं लागणार? आत्ता जवळजवळ पिंपरी चिंचवडमध्ये ह्या कचऱ्याच्या धंद्यात 1000 बायका असतील. सगळ्यांनाच कुठं घरकामाला लागतं. आणि घरकामं करून बी काय, बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम असतात ना. सगळ्यांनाच सगळं घरकामं करता येईल असं नाही ना. तुमचा मुलगा सिम्बायसिसमध्ये शिकतो, सिव्हिल इंजिनिअरिंग करतो. तर तुम्हाला काय त्याला पुढे आता हे तुम्हीच नाही, फक्त नाही, हो, आता मीच. त्याच्यानंतर तुम्ही? त्याच्यानंतर नाही, हा स्क्रॅप व्यवसाय नाही. मी त्यांच्याशी बोलले हो, चालेल? चालेल. थँक्यू. ओके.